वयाची 50शी उलटून गेलीये, टक्कल पडलंय, हेअरफॉलही होतोय आणि यापुढे आता काही होऊ शकणार नाही. हेअर ट्रान्सप्लांट किंवा एखादी सर्जरी याच्याशिवाय ऑप्शन नाही. तुम्हाला पण असंच वाटतं का? तर आजची ही आमची हेअर ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी नक्की ऐका. पेशंटचे वय 53. ज्या वेळेला पेशंट ओपीडीमध्ये आले त्यावेळेला ऑलमोस्ट 5th ग्रेड बाल्डनेस होता. हेअरफॉल तर चालूच होता. पेशंटने असं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी हेअर ट्रीटमेंट घेतल्यात मी, पण विशेष असं काही मला जाणवत नाहीये. टक्कल तर सोडाच, पण आहेत हे केस जरी वाचवले तरी पण चालेल. ज्या वेळेला स्कॅल्प एक्झामिन केलं त्यावेळेला लक्षात आलं की हेअर फॉलिकल्स अजूनही आहेत आणि आपण हेअर रिग्रोथ तिथे करू शकतो. त्यानंतर पेशंटची हिस्ट्री घेतली आणि काही ब्लड रिपोर्ट्स केले. त्यानुसार योग्य ती उपचार त्यांच्यासाठी चालू केले आणि त्यानंतर झालेल्या पेशंटचं हेअर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हीच पहा. तुम्हालाही असंच वाटत असेल की आता 50शी उलटून गेलीये आणि आता टक्कल पडलंय, तर याच्यासाठी काही होऊ शकत नाही. तर वेद हॉस्पिटलला एकदा नक्की व्हिजिट करा.